आपल्या आयुष्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगी शिवाजी महाराज आधी जिजाबाईंचा आशीर्वाद घेत असत आणि त्या देवावर विश्वास ठेवून त्यांना भयंकर साहसी कृत्य साधण्याची प्रेरणा देत असत. थोर पुरुषांचा थोरपणा जर आईच्या शिकवणुकीमधील स्फूर्तीवर अवलंबून असेल तर शिवाजी महाराजांच्या कामगिरीत जिजाबाईंचा वाटा अव्वल दर्जाचा मानावा लागतो. त्यांच्या बळाचे जिजाबाई हेच प्रमुख कारण होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृप्रेमाविषयी व्यक्त केलेलं तसेच आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारं हे वक्तव्य केलेलं दिसून येतं. शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व तसं हे आजच्या युगातील युवा पिढीला अत्यंत प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाच्या जन्मतिथी निमित्त बनवलेला हा एक व्हिडिओ. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा तसा वादविवादाचाच विषय आहे. शिवरायांच्या जन्मतिथीचा दिनांकाचा वाद गेल्या शतकभर आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालू असलेला दिसून येतो. तिथीचा आग्रह धरून शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रीयन कॅलेंडरवर मे महिन्यामध्ये तसेच महाराष्ट्राच्या चौकटीत मर्यादित ठेवण्याचं काम केलं गेलं. मात्र महाराष्ट्र शासनानं तज्ज्ञांची समिती नेमून 19 फेब्रुवारी हीच शिवजयंतीची तारीख निश्चित केल्यानंतरही काही कॅलेंडरवर आपणाला आजही तिथीनुसार शिवजयंती असं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 2 वेळा शिवजयंती साजरी करण्याचं कार्य केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होत असताना या गोष्टीकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीविषयी असा वाद होणं का बरं झाला असेल असा वाद ही गोष्ट लक्षात घेणं तितकंच महत्वपूर्ण आहे. कारण मुघल सल्तनत यांच्या नोंदी आपणाला अचूक दिसून येतात. औरंगजेब, अकबर, शहाजहान, जहांगीर यांच्या जन्म तारखा, मृत्यूच्या तारखा आपणास अचूक आहेत. मग शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेविषयीच इतके वादविवाद का? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. याचं कारण असं की मध्ययुगीन काळात ज्या सत्ता निर्माण झाल्या, अत्यदेशीय परकीय सत्ता ज्यांनी आपल्या दरबारामध्ये आपली स्तुती सुमनं लिहिण्यासाठी त्याचबरोबर दरबारामध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंदी ठेवण्यासाठी त्यांनी एक वर्ग नेमला होता आणि हा वर्ग पूर्णपणे लिखाणाचं काम करत असे. त्यामुळे दरबारात घडणाऱ्या सर्व घडामोडी, राजपरिवारामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडी ह्या दररोजच्या दररोज लिहिल्या जात असे. आणि त्यामुळेच मोघल सल्तनत यांच्या दरबारातील घडणाऱ्या सर्व घटनांच्या विषयी त्याचबरोबर त्या काळात भारतामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांच्या विषयी आपल्याला या नोंदींच्या मध्ये घटना बघावयास मिळतात. मात्र महाराष्ट्राची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मराठा सरदार बहमनी शायांच्या मध्ये आपली सत्ता चाकरी करत होते. त्यांना कुठल्याही प्रकारची स्वतंत्र सत्ता नसून त्यांना बहमनी शायांमध्ये चाकरी करणं हाच आपला धर्म इतक्यापुरतेच मर्यादित झालेले होते. आणि त्यामुळं त्यांनी आपलाही गुणगौरव कुठेतरी लिहून ठेवावा, कुणाकडून तरी लिहून घ्यावा असं कधी वाटलंच नाही. किंवा आपल्या घराण्याविषयी माहिती लिहून ठेवावी असंही कुणाला वाटलं नाही. आणि त्यामुळंच मराठा काळातील या घटना नोंदी आपणाला अत्यंत अल्प पाहावयास मिळतात. पण ज्या नोंदी आहेत त्या नोंदींच्या वरून आपणास शिवजन्मतिथी 19 फेब्रुवारी हीच बरोबर कशी आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून काही पुराव्यांच्या आधारे मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. सामान्यतः वैशाख शके 1549 म्हणजेच एप्रिल 1627 आणि फाल्गुन शके 1551 म्हणजे फेब्रुवारी 1630 अशा शिवजन्माच्या 2 तारखा विविध साधनांच्या मधून दिलेल्या आहेत.
विशेष म्हणजे या अनेक साधनांमधून वार व तिथी यांचा मेळ बसत नाही. शिवजन्माची पहिली तारीख ठरवण्यासाठी पहिली चिकित्सा सन 1900 साली इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी केली. त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या विविध साधनांची चिकित्सा करून राजवाडे यांनी शके 1549 प्रभव संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार रोहिणी नक्षत्र असं शिवजन्मतिथीविषयी आपले अनुमान जाहीर केले. शिवजन्मतिथी सादर करत असताना त्यांनी जेधे शकावलीचा आधार घेतला होता. जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतीचा ऐतिहासिक कागद मानला गेल्याने तिच्यातील अनेक नोंदी अचूक असल्याने महाराष्ट्रातील विद्वान लोकांनी त्यातील जन्मतारीख खरं मानण्यात आलं. त्यानंतर या जेधे शकावलीत फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार नक्षत्र हस्त घटी 18 पळे 31 म्हणजेच फेब्रुवारी 1630 अशीच शिवजन्मतिथी दिलेली आहे. त्यानंतरचा दुसरा पुरावा म्हणजे शिवभारत. शिवभारत हा काव्यग्रंथ महाराजांच्या दरबारात असणारा कवींद्र परमानंद या पंडितानं लिहिला. त्यानं शिवजन्माची तिथी अशी दिली आहे ती म्हणजे शालिवाहन शक 1551 शुक्ल नाम संसारी उत्तर नारायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर जिजाबाईंनी अलौकिक पत्रास जन्म दिला. म्हणजेच यांचीही जन्मतारीख ही फेब्रुवारी 1630 आहे. त्यानंतर शिवराम ज्योतिषी हा तिसरा पुरावा जो शिवाजी महाराजांचा समकालीन ज्योतिषी होता. त्यानं महाराजांची जी कुंडली बनवली आहे त्या कुंडलीमध्ये जन्मतिथी दिलेली आहे ती म्हणजे संवत 1686 शके 1551 फाल्गुन वद्य 3 शुक्र उटी 30/9 राजा शिवाजी जन्म 10/23 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया फेब्रुवारी 1630. याशिवाय फोबर्स कलेक्शन, दास पंचायत शकावली, थेवेनोचे प्रवास वृत्तन या साधनांच्या मध्ये 1551चाच उल्लेख आहे. विशेषतः जिथे जेधे शकावली, शिवभारत व शिवराम ज्योतिषांची कुंडली या 3 अस्सल व शिवकालीन साधनांत दिलेली जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 अधिक ग्राह्य धरण्यात हरकत नसावी म्हणून महाराष्ट्र शासनानेही या तारखेस अधिकृत शिवजयंतीची मान्यता देण्यात आलेली आहे. एकूणच हा शिवजयंतीचा घोळ. पण ही शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात झाली कशाबद्दल आणि केली कशाबद्दल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर बघितलं तर स्वाभिमान, स्वराज्य निष्ठा, स्वप्रेम, स्वातंत्र्याची वृत्ती, परस्त्री माते समान अशा विविध गुणांनी भरलेलं होतं. आणि म्हणूनच केवळ महाराष्ट्रापुरती नव्हेच तर बंगालमध्येही स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्यासाठी शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा प्रारंभ झाली. या व्हिडिओची लांबी न वाढवता फक्त शिवजयंती साजरी करत असताना ती 19 फेब्रुवारी 1630 हीच का आणि तीच अधिक कशी ग्राह्य आहे हा सांगण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होता. आणि विविध पुराव्यांच्या आधारे शिवछत्रपतींच्या कार्यास अभिवादन करण्याचा 19 फेब्रुवारी 1630 हाच दिवस योग्य आहे आणि आपण सर्वांनीही तोच दिवस योग्य मानावा हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.